कार्यक्रम काय होत नव्हते का? भावकीतली भानगड विषय काय? भावकीतली भानगड. हा पण काय स्टार गायिका आहे या कोकणाला गोड स्वप्न पडलेलं आहे. कोण? बघावी तर पूनम आगरकर. म्हणजे चिकनी म्हणून नाही, सुंदर आवाज सर्व काही. बाई काय हा प्रकार नको. हा म्हणजे चंद्रवल्या होणार आहे. पुढे पुढं जास्त वेळ न घेता बाईने तसा सामना नरमच केली आहे की नाही. आणि म्हणताय बुवा काय म्हणतील ना मग दुसऱ्या वारीत मी पिसा पाडीन. अगं काय पाडायची होती ती पहिल्या वारीतच पाडायची आहे की नाही. बरोबर ना? तू बोल अगर नको बोलू पण आपण मात्र पहिल्या वारीपासून सोलपटवणार. आपला तो हे आहे म्हणजे ठेका आहे. केला तर म्हणजे ते म्हणतात एक म्हण आहे, रातभर केला आणि तसं नाही. आता विषय पहिल्या वारीत केला आणि लगेच आत गेला असा विषय असणार आहे. साईला जरा आवाज द्या मला, मॉनिटर न बघा. पाऊस पडतो म्हणून मला आवाज येत नसेल. प्रभाकर मनोहर
आशीर्वादानं सावडे सुर्वेवाडी आणि या वाडीतील रहिवासी आपले दादा या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप दादा सुर्वे म्हणजे प्रदीप अण्णा आपण लाडानं म्हणतोय सुर्वे साहेबांनी. पाऊस लेट पडतो ना पण आवाज येतो ना सगळ्यांना होय ना ढांगरे साहेब. तर प्रदीप अण्णा सुर्वे यांनी या ठिकाणी आज गौराई आलेली आहे. गणरायाचं आगमन 4 दिवसापूर्वी झालेलं आहे की नाही. तर कोकणची कला ज्या कलेला संबोधलं जातं ती कला म्हणजे शक्ती तुरा आणि या डबलबारीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल प्रदीप दादा सुर्वे यांना मी आणि सर्व सुर्वे परिवारांना मी लाख त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी उपस्थित ज्यांचं अतोनात असं या सणसमोरती प्रेम आहे. ही दुनिया इकडची दुनिया ज्यांनी मला दाखवलं ते माझे दादा संतोषजी खैर आबा माणकी माझी सरपंच आणि उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. या सावडे गावचे माझे सरपंच माझे मित्र शरद चव्हाण यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. अमित सुर्वे प्रसाद तिरपणकर टिंक्या कबड्डीपट्टू यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच माणकीचे पोलीस पाटील सचिन खैर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. 2000 रुपये मला पारितोषिक आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सनस बुवा माझी आताची ट्रेडिंगची गवळण चाललेली आहे. गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची. ही गवळण गाण्यासाठी 2000 आलेले आहेत आमचे दीपक दादा गुरव. आणि खरंच आपल्या कोकणामधल्या मराठी माणसानं आपल्या हिंदू माणसानं आपल्या कोकणी माणसानं हॉटेल टाकलेलं आहे. थाली स्पॉट हॉटेल आहे की नाही वालफाट्यावरती. दादाकडून 2000 आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे फक्त गवळण आम्हाला ती ऐकायची आहे. मी गवळणीच्या वेळी ती गवळण घेत. दीपक दादा गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. माझे मित्र माझ्याबरोबर वारे केलेले आहेत. चिपळूणचे नामवंत शाहीर अनिल बुवा जाधव त्यांच्या जोडीला सदैव असतात. निलेश महाडिक बुवा त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. बंधू महाडिक आमचे पालवणला आलेत काय हा त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. बाबा प्रीतमकर इथं बसलेलेच आहेत. नितीन कांबळे आणि ज्यांनी माझं नाव नाचामध्ये जसं शक्तिपुरात माझं नाव आहे आणि अखंड कोकणात सणसबुवाची आणखीन जी ओळख करून दिली. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये नमन वगैरे माझं स्वतःचे पण कार्यक्रम पण सतत 3 वर्ष आता येणारं 4थं वर्ष असं मी नमन करणार आहे. श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंगेवाडी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. प्रकाश दादा हुंगे दीपक धांडे आमचे आलेत. दीपक हुंगे आहेत. आमच्या सगळ्या पुरी पण आल्या आहेत. पुनम तुझ्यापेक्षा आमच्या पुरीले भारी नसतात. आमच्या पुरीकडे शिकायले आमची आदिती बोर्ड आले. आदिती जोशना आले. नेहा स्वरूपा आमच्या मारुती भाऊजी आहेत. अक्षय माटे सुजित माटे राकेश माटे आणि माझा जो साऊंड लावलेला आहे हा साऊंडच आमचा आहे नमन मंडळाचा. नमन मंडळात आम्ही कार्यक्रम करत असताना कोरोना एकच दम दिला. मी इकडून तिकडून साऊंड आणतो. तुम्ही पण नाचाला साऊंड लावा म्हणून जोरदार टाळ्या वाजवायच्या. साहिल हुंगे संदेश जोगळे राकेश माटे आहेत. अक्षय माटे पण बरेच दिसणार आले. सगळे माझी कंपनी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बंधू मार्फत 500 रुपये आलेलेच आहेत. धन्यवाद. तर सगळ्यांचं स्वागत. आणि बाई म्हणते मी इकडे पहिल्यांदा कार्यक्रम करत आहे. भाषा किती नाजूक. ही केवढी जाडजुडली भाषा किती नाजूक. बाई हा काय प्रकार लावू नको. ह्यांचा प्रकार लय वेगळा आहे. हा सामना गोडी लाडी गोडीनेच होणार पण बाईने काय मला गरम केली नाही. पण त्यांना एवढी काल गरम केली ती युट्यूबला येईल उद्या लोणेरेमध्ये. हा नक्की येणार. असो पण
वर्षाने त्यांचा आमचा सामना होतोय. एक कोकणातील स्टार गायिका म्हणून त्यांना आपण नाव असतो, बरोबर ना? पण त्याने आज स्टारचं चंद्र करून टाकले. अपेक्षा होती लोकांना सगळ्यांना की बाईंनी काहीतरीच करायला पाहिजे होता, आता मलाच करायला लागणार. करू ना? माझ्या नमनमधला स्टार कलाकार आहे पार्थ. पार्थ आलेला माझा. आठवण येते सगळ्यांची. आता काय दसरा झाला की आपलाच दसरा, 4 महिने 5 महिने आपण एकत्रच असो. माझ्या शक्तिवाला शाहीर पूनमताई आगरकर यांना सुद्धा मी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्या म्हणून गेल्या, काल पण मला त्यांनी म्हटले, हे तू रायगड मध्ये आलास तुला बघतो, तिला म्हणून तुला खेचून रत्नागिरीत नेतो बघ. आम्ही काय कमी आहे काय? पण नाही, तुम्ही रत्नागिरीत या. आणि म्हणते काय, ही सगळी पब्लिक माझी आहे. तर असा सारे का मापा पहिला बाई थोडा खा प्रसाद हो. कंटाळा होते ना लोकांना ती. बाई असा कंटाळा जर आणाल तर मला वाटत ना तुमची आमची जोडी इकडे लागेल ना, तर त्याच्यात पावडच लागेल माझ्या जोडीला जास्त. घासून मारी होती तिची माझी, ह्यांची पण होते. पण ह्यांनी काय अजून संयम सोडलेला. म्हणजे एकदा म्हणतात ना, जुनी गाडी परत चालू केली की धक्का धक्का धक्का, तसा विषय झाला यांचा. पण असो, पण माझं म्हणणं आहे, तुम्हाला वाईट काही मी बोलणार नाही. तुमची माझी दुश्मनी नाही. आपला फक्त सामना आणि जे होईल ते ह्या स्टेजवरती ठेवून जायचा. ह्या स्टेजच्या बाहेर जर जाऊन उद्या तुम्ही काय कराल तर सनद वो सारखा महा एम कोण नाही. सगळ्यांना शाहीर मानाचा मुजरा करतोय. ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरा पूनमताई आगरकर यांना शांततेचं आणि मोलाचं सहकार्य दिला, त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टाईल यायला गेला, पण दसऱ्यानंतर केस बीस कापणार कारण नमन चालू होते. ताडी तर काढायला लागते. आता त्या प्रकाश दादा बोलतील, बुवा मावशी कोण बोलावं असो, ही कला आहे हो. चला घ्या. सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता, की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अजून वर गेली. की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अरे लाखात एक म्हणाल तर तो रयतेचा वाली माझा होता. आणि त्या जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. बघा, मी शाहीर आहे, सगळ्या समाजावरती बोलत असतो, पण आज मुंबई भरले म्हणून मला म्हणायचं आहे. मी त्या जातीचा आहे म्हणून मला त्याचा अभिमान नाही, पण आज गरज आहे, ही काळाची गरज आहे म्हणून म्हणायचं आहे. अरे या सत्ताधारी सरकारला आता कळलंच पाहिजे. अरे या सत्ताधारी सरकारला आता कळलंच पाहिजे. आणि मुंबई पासून
हा पण हे खरं आहे, मी सगळ्या समाजाच्या आरक्षणावरती मी विषय मांडत असतो म्हणून पुढे जात आहे. अरे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे. अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि शंभूराजाचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. चला स्तवला सुरुवात करूया. पावसामुळे पत्र्याला आणखीन बेसूर व्हायला लागले. त्रिवारही वंदना रसिक जनाला, त्रिवारही वंदना रसिक जनाला, आज यारनाला आनंदी क्षणाला, आज यारनाला आनंदी क्षणाला. 1 2 3 त्रिवारही वंदना रसिक जनाला, त्रिवारही वंदना रसिक जनाला, आनंदी क्षणाला, त्रिवारही वंदना रसिक जनाला, आनंदी क्षणाला. त्रिवारही वंदना रसिक जनाला, त्रिवारही वंदना रसिक जनाला, यारनाला आनंदी क्षणाला, यारनाला आनंदी क्षणाला.
गावदेवी गणपत वसंता अखंड हरिदास हरिचा बोलतुरी छत्रपती शिवाजी
कुठं आहे काय बसली असेल आधी पंख्याची आवाज येत हा म्हणून म्हणायचं आहे काही गाणं गायलेलं आहे गण गायलेला आहे कुठला खूप जुनी चालू पण मस्त आहे आता तूच जुनी झालीस आता आहे की नाही यारा व यारा लावले की नाही असो त्यांनी गणपतीचं गाणं लावले गण लावलेलं आहे म्हणून स्तवन आणि गणाला मी कोणाची कठीण करत नाही करत खरंच नाही करत कारण ते आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असणाऱ्या देवाला आपण ते स्तवन प्रार्थना गण गातो आहे की नाही यारा व यारा तू फक्त थोडी थांब फक्त गण होऊ दे माझा म्हणून म्हणायचं आहे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते काय झाली काय गडबड काय झाली पुढे बेडकी आली ना सीझनच बेडक्यांचं आहे बेडूक आला आता पण बेडकी आले काय अशा माझ्या बऱ्याच बारीमध्ये पावसाळ्यात घटना घडलेली आहे की नाही आपण कसं म्हणतो की गर्दीमध्ये काहीतरी घडते घटना तसं माझ्या बाऱ्यांमध्ये बऱ्याच बेडकी आलेल्या आहेत अनुभवाची बोल आहे म्हणून म्हणायचं आहे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते धरतीनाचे अंबर डोले वार गाण हे गाते अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते धरतीनाचे अंबर डोळे वार गाण हे गाते अरे तुझी मूर्ती पाहून मणी आनंद होते अन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते अरे उठ रे हनुमान मानसा लगीन करण निवटा तुन दिनसा बाई काल तुमचा आमचा झगडा जोरात झालाय हा तुमचा आमचा झोडा लय म्हणजे झगडा लय जगात झालाय तुमचा रागात काढणार आहे हा काही माझ्या गाण्याला कटिंग देत नाहीत बाई फक्त येणार शाणी मग कसं आहे ना हा तू लय मोठी वकील बरोबर ना कुठल्या माणसाने शायनिंग किती मारावी त्याला पण हे आहे काय लिमिट हा बघ ह्यांना कळते लिमिट लिमिट पेक्षा याला शिमिट द्या म्हणजे एखादी घाणी भिजवा शिकवा आता काय सारे गामा पा 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 बाई थोडा खा जरा खाली बसून ती भक्ती मला अगं बघू नको माझ्याकडे बाई पडशील प्रेमात अन्न शक्ती तुऱ्याच्या पूनम हे नाही बसत नियमात वाकून बघते हिच्यासारख्या लई येऊन गेल्या म्हणजे हिच्यासारख्या नाही ही मोठी सगळ्यात ही कोण शक्ती तुला ते स्टार गायिका ते बघितलं ना पहिल्या वारीत काय स्टार काय पाडला हा कितला पाडी मी म्हणून उठ रे हनुमान तुन मानसा लगीन करना निवट तुला दिनसा चाला हे प्रदीप सुरू साहेब कुठे आहे तुम्हाला सारखी ती ओरडत होती आता मला तरी हात दाखवा साहेब हा हम है बाकी पाणी काम आहे आज बघून जा तुम्ही म्हणून सुमेनच्या घराण्यामध्ये हा गणराया आलेला आहे म्हणून मला काय म्हणायचं लक्ष असू द्या साहेब तिला दिलो आता मला द्यायचं आहे हरी झाला आनंद मणी आजना झाला आनंद मणी आज
झाला आनंद मणी आजना स्वर्गांच्या घरी आला गणराजना. 1 2 3 इंदिरा शंकर नाव हे होती आई इंदिरा आणि शंकर बाबा म्हणून म्हणायचं आहे. इंदिरा शंकर नाव हे होती इंदिरा शंकर नाव हे होती केदारनाथ सदैव पाठी. इंदिरा शंकर नाव हे होती इंदिरा शंकर नाव हे होती केदारनाथ सदैव पाठी.
बायची सालपाटा करायची आणि सावाडा सुकट टाकायची या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. नवे पर्व युवा सर्व ग्रुप दैवली बुद्रुक कुठे बक्षीस कुठे आहे 500 रुपये आलेलं आहे. मी तुमचा आभारी 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 आहे. बाईनी गवळण काढलेली आहे की नाही. माझी कशी पाहिजे तुम्हाला. पब्लिक बोलत नाही म्हणजे बाईच नरम गेली का. मग विषय काय आहे. विषय घन आहे काय. असो आता घेणार आहे. बाई आलेले आहे म्हणतात प्रेक्षकांना साजे शक्यतो मी बोलत नाही. मग माईकच बंद कर मी बोलूच नको आहे की नाही. शक्यतो मी काही बोलत नाही. मग तुला इथं कशाला आणलेली आहे. इथं तुला आणलेली कशाला ते मला सांग आहे की नाही. नसल्यावर काय मी घाबरतो काय. मी इकडचा शहाजी काळे ना. शहाजी काळे आणि महादेव काळे यांच्याकडून 500 रुपये पार्श्व आलेले आहे. म्हणजे आपला आभारी आभारी मोबाईल हे आता बरं झालेलं लिहिण्यापेक्षा अजून एक बक्षीस घेतो. संजय पवार बरोबर ना अनारी. संजय पवार अनारी यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेले आहेत. मोबाईल त्यांना ते घेऊन ठेवून परत काय आता गवळींपासून आपण सुरुवात करूया. बाईनी काय एवढी सुरुवात मला वाटलं होतं काल बारी केली ना माझ्याशी त्यांनी खूप तापून केली ना. पहिलीच वेळ होती ना आमची 12 वर्षानं. पण आज मला काय माहिती पावसात गारटल्या का काय. पण मी तुम्हाला छाती ठोक सांगतो पब्लिक थांबणार. कारण तुमची आमची आहे म्हणजे थांबणार. बारी तुमची नाही आमची आणि पब्लिक आलेली आमची आहे की नाही. आता
आहे की नाही? शक्ती तुला हे चालत नाही. तुम्ही 10 राग द्या, मला राग येतोय. तुम्ही कुठलं पण राग घालला तर मला राग येतो, बरोबर ना? गवळणी बाई म्हणताय प्रेक्षकांना साजेल शक्य तुम्ही बोलत नाही, पण तुमच्या पहिल्या बुवांचा मला माहित नाही, पण सहकार्य कुणाला कराल? सहकार्य दोन्ही शाहिरांना करणार. प्रेक्षक होते बरोबर ना? बरोबर ना? तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तर म्हणजे कुणाला करतात? तुला करतील का? राहणारा शिकडे वरतीला उद्या, बरोबर ना? हा मोर्या हॉटेलचे मालक प्रवीण कातकर 500 रुपये. इंग्लिश मला जबरदस्त वाजायला. इंग्लिश मीडियम म्हटलं आहे मी, नाही मराठी मीडियम आहे. ती वकील असेल तर मी पण सरपंच आहे, पण वकील आहे. पण बाई एखादी केस माझी लढवा हो, आहे की नाही? बाईचे केस जातील पण केस लढवू शकत असो. बाई वाईट वाटून घेऊ नका, हा सामना आहे. तुमची आमची जोडी या कोकणामध्ये एवढी फेमस आहे. हा तुम्हाला खरं सांगतो, कोकणातले जे आता मगाशी म्हटल्या मी रायगडवरून आले, मला सांभाळून घेतो. तुला कुठं बोंबलून पाठवणार आम्ही, बरोबर ना? सांभाळून घेणार. खेड तालुक्यामध्ये 500 तिकडे रत्नाकर महाकाळ बुवा, आहे की नाही? माझ्यापेक्षा ही स्टार आहेत ते. जो स्टार तो स्टार, आहे की नाही? हा त्याच्यानंतर मी सुपरस्टार. हे कळलं का? ते स्टार, मी कोण? सुपरस्टार. प्रत्येकाचं काहीतरी असतं. बुवाला तसं नाही म्हणत, पण ह्यांची जिरवायची फक्त ताकद दोघांमध्ये आमच्या, आहे की नाही? बऱ्याच हारल्या, बऱ्याच घरात बसल्या, पण या तुमचं स्वागत आहे शक्ती तुला. तुमच्यासारखी गायिका लोकांना पाहिजे, आहे की नाही? पण यांची किंमत जास्त आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणे की बुवांचं मी आज काय जावे 12 वाजून जाईल, काय म्हटली? 12 नंतरच सामना चालू झालं. तुझं 12 नाही, तुझं 12चं 24 वाजवतो आता. फक्त बघ, अजून माझ्याकडे 15 मिनिटात पडेवारीला तुझं 24 वाजवतो. प्रकार तुम्ही कशाला आलो? या ठिकाणी आमच्या मंडळाकडून पठ्यदादांकडून माझं नमन मंडळ अखंड कोकणामध्ये एक नमन गाजतं. श्रीराम नमन नाट्य मंडळ हुमणेवाडी. हा त्याच्यात मी मावशीचं काम करतो, का हवं ते करतो आणि हवादारचं करतो. आणि याही वर्षी सुपरहिट मध्ये या कोकणामध्ये हे नमन मंडळ चालणार. 500 रुपयाले मंडळ. आभार. अरे पावसाच्या आधाराला छत्री असावी. अरे त्या पावसाच्या आधाराला छत्री असावी. बारी दिवसाची नको, ती बारी रात्री असावी. मी सुरुवात करतोय. बाईना काय काय बोलायचं ते बोला मला, पण शास्त्र सोडून बोलायचं नाही, नाहीतर दुसऱ्या बारीत एक असा सोपटा काढीन, एक असा बाहेर काढीन. हा तुम्हाला ठेवणार नाही. असे राहू द्या, आता मागं राहू द्या, नाहीतर तिला झोप नाही लागणार. आणि ते पैसा वसूल करून जाणार. पैसा घ्यायला आलेस, पैसा वसूल करायची बारी करायची असते ना, तर पहिल्या तुम्ही नरम पडल्या नसता. लय सॉफ्ट बारी केली ना बाईने, म्हणजे सोडा टाकून प्यायल्यासारखी वाटली. अरे साऱ्या गोकुळामध्ये आता बोंब उठलेली आहे. आणि हा काढा गोकुळात बदनाम ठरलेला आहे. काढा बदनाम होता का राधा बदनाम होती याचा अभ्यास बाई तुम्ही करा. तुम्ही वकिलीची पुस्तकं वाचताय ना, त्याच्यापेक्षा शक्ती तुल्यांची पण पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, त्याचा आधार बघा, काहीतरी शिका. काय पण येऊन बोलू नका. आणि म्हणतात अरे कुणी शूटिंग करू नका, पण करू कंबडू
कॅमेराने कांबडू माहितीये काय? कॅमेराने कांबडू माहितीये काय? साप मारायचा माहितीये काय? त्याला काय म्हणतात? कांबेरू. आणि म्हणते कांबरू तुमचं का सगळ्यांनी बंद करा, आमची इज्जत आहे. त्या शक्ती तुऱ्यातल्या कुठल्याही शाहिराला इज्जत आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, माझं 22 वर्ष गेलेले त्याच्यात. आम्हाला इज्जत नाही, खरंच नाही म्हणजे नाही. फक्त एवढंच आम्ही फेमस. अरे हे ना बघा युट्यूबला. मग आता माझी एक रील लय हिट लिस्ट आहे. म्हणजे कुणाची एवढी रील झाली नाही. माझ्या डोईवरी भरली घागरले, त्याच्यावरती माझी सुपरहिट रील आहे. बाई शक्ती तुरतल्या शाहिरांना काडीची किंमत नाही. फक्त आपण वन मॅन शो, म्हणजे ते म्हणतात ना वापरा आणि काका, यूज अँड थ्रो. ही अवस्था कंडोमची असते. वापरला असेल तर बघा. खरं शक्ती तुरतल्या शाहिरा फक्त भारी पुरती किंमत. हा खरंच सांगतो, मनापासून सांगतो. माझे वडील रोज मला सांगतात, तू किती मोठा हो पण तुमची शक्ती तुझ्यात लायकी नाही. माझे वडील हा हे युट्यूबला टाक तू. माझे बाबा सांगतात, अरे तुम्हाला किंमत नाही. खरंच आहे. असं फक्त किंमत फक्त रात्री पुरती. काय 10-15 कमवून निश्चित तेवढंच, बाकी किंमत नाही. बाई म्हटलं म्हणून त्या विषयावरती बोलूया. हा आता बघा, मी आता सगळ्यांना वाटणार, जाताना काय चाटणार असं कॉमेडी विषय. बाई तुम्ही जेवढा मनाव घ्या तेवढा घ्या, पायलीवरती घ्यायचा नाही. मुरली वाजवता वाजवता आणि 4 चौघात बड्या मारून स्वतःला शाना हा समजतो. बेसुराची मुरली याची नको तिथं हा वाजवतो. असा उतानी होऊन काना याचेच खांजवतो. ही बाईंची गवळण आहे, ही चाल आहे. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, काना वाजवितो वासरी. 4 चौघात बडाया मारून स्वतःला शाना हा समजतो. बेसुराची मुरली याची नको तिथं हा वाजवतो. असा उतानी होऊनी काना, असा उतानी होऊनी काना याचच खाजवतो. आणि खांजवूनी स्वतःचा सुजवतो. तुम्ही बघा, या ठिकाणी महिला मंडळ पण आहे. तुम्ही म्हणाल तर अशी कटिंग देन, ही झोपणार नाही रात्रभर. जोरात आवाज येऊ द्या पाहिजे. बाई तुला सुचवतो बघ कशी. अरे आली न पाळी न वाजूया थोडी, आळी न पाळी न. विषय बासरीचा आहे आणि बासरी वाजवता वाजवता गाल सुचतात की नाही? जो शिमग्यामध्ये सनई वाजवतो ना त्याला माहिती आहे. तुमची वाट बघतोय मगात, हे कशाला असं उघड थम्सअप करताय. अरे आळी न पाळी न वाजवून थोडी, महिची जोरात सुजवायची. आळी न पाळी न वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची. ए पुनम या राधेची खाजवायची. महिला आळी न पाळी न वाजवून थोडी, आळी न पाळी न वाजवून थोडी, महिची जोरात सुजवायची. आळी न पाळी न वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची. खांजवतात त्याला गचकरण म्हणतात. देव शिर ऐकायचं काय? शिर ऐकायचं काय? अरे या पूनम आगरकरची ढोलकी आता इथं मी वाजवणार आहे. या पूनम आगरकरची ढोलकी आज या सावर्डे गावामध्ये मी वाजवणार आहे. आणि हर शब्दामध्ये
खांजवणार आहे की कोकणचा शक्ती तुरा या कोकणचा शक्ती तुरा आज खरा मी सजवणार आहे आणि या पुनम आगरकर जगजकरण आता जोरात खांजवणार आहे आळीनं पाळीनं वाजवून थोडी चाल चुकली तुम्ही कुठे चाल चुकली या मुलीच्या देवीकाला पाहिला हरी अरे आळीनं पाळीनं वाजवून थोडी मग जोरात शिजवायची आळीनं पाळीनं वाजवून थोडी जोरात शिजवायची या राधेची खाजवायची या राधेची खाजवायची हिला हितच निजवायची या राधेची खाजवायची हिला हितच निजवायची या राधेची खाजवायची हितच निजवायची तू किती फाडायची तेवढी फाड पण तुला माझं हे सांगणं आहे येऊन आणि येऊ करू नको लोकांना पाहिजे ते दे बरोबर ना 4 तास काढू नको पावसात हा अर्ध्या तासात हुरत म्हणजे मला करायला बरा वाटेल दुसऱ्या बाजूला हा आता माझी गवळण आहे म्हणून म्हणायचं आहे युगानुयुगे 28 युगे अगं युगानुयुगे 28 युगे नातं तुझं माझं कधी जुळलंच नाही अगं युगानुयुगे 28 युगे नातं तुझं माझं कधी जुळलंच नाही अगं या किशोराचं खरं प्रेम राधी तुला कधी मिळलंच नाही अगं माझ्या विना तुझं पान अगं माझ्या विना तुझं पान कधी हललंच नाही आणि झालीस तू दुसऱ्याची बायको अगं या किशोरचं प्रेम तुला कधी मिळलंच नाही अजित मोठे गेले तुम्हाला नंतर बघतो मोहिते तुम्ही आता आलो ऐकते जरा थांबा 200 रुपये आलेले मंडळ आभारी आहे म्हणून म्हणायचं आहे शब्दांत शब्द अर्थ पहिला सांगून देतो दाबूनचा अर्थ म्हणजे भरपूर दाबून म्हणजे काय आपण काय होतो अरे भाऊ मी आज लय भरपूर जेवढं आता काय माझी खायची इच्छा नाही एवढाच शब्द आहे बाकी बाईने गवळण मला तोडायची काल पण हीच गवळण बाईना मी दिली पण माझ्या गवळणीला त्यांनी कटिंग पाहिजे तशी दिलेली नाही आज देऊन दाखवायची म्हणून अरे रडू नको कान्हा रडू नको कान्हा म्हणून जवळ घेते त्या कानाला खेळवायला कोण यायची राधा यायची बरोबर ना हा विषय आहे म्हणून काय म्हणते बघा दांगडे अरे रडू नको कान्हा म्हणून जवळ घेते जवळ घेते जवळ घेते न दूध दाबून देते जवळ घेते न दूध दाबून देते 1 2 3 4 Thank you.
विषय आलेला आहे. बाईंचा मला लेखी स्वरूपात कालपासून आलेला नाही. तुमच्या लेखी स्वरूपात असेल तर मला तुम्ही आणून द्यायचा आहे बाई. माझा विषय बाईंना कालपण देत होतो पण त्या काय घेऊन गेलेला नाही. विषय असा आहे माझा, त्रेतायुगात हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी हत्ती आणि मुंगी कोण होते, त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचे नाव काय सांगा. बाईंचा विषय आहे काहीतरी 3 नेत्र असणारा मासा, त्याचं नाव तो कोणत्या सरोवरात होता. काही हरकत नाही, तुम्ही लेखी स्वरूपात द्या मला, मी त्याचा अभ्यास करेन. खोटं नाटक बोलत नाही, परंतु माझ्या विषयाबद्दल मी तुम्हाला काय म्हणतोय ते लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं बघा, प्रश्नपद युट्यूबला व्हायरल आहे म्हणून शॉर्टकट मध्ये गाऊन तुम्हाला मी पुढे जाणार आहे बाजू मारून. म्हणून म्हणायचं आहे, अरे पूनम, अरे सणस बुवाची आणि पूनमची, सणस बुवाची आणि पूनमची आज बारी हाय ना मोठी. सणस बुवाची आणि पूनमची आज बारी हाय ना मोठी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, माझ्या विषयाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालेन कुठी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेन
साहेबांचं प्रदीप सुर्वे साहेबांचं. साहेब कुठं आहे? साहेब नाराज आहेत की काय? हा बरोबर चाललं ना विषय. लोक थांबवायचं काम मी करतोय. बाई तुम्ही फक्त दुसऱ्यावर लोक घालवू नका. पण माझी विनंती आहे, हिची खाज मी मोडणार आहे आज. तुम्ही थांबायचं म्हणून म्हणायचं आहे. अगे या सावर्डे गावामध्ये तुझा आणि माझा सामना आज आहे. परवा 5 तारखेला पण हिनी मी जोडी लागलेली कुठं सानेवर. पण काय टिस्टिक फिस्टिक झालेलं आहे. तिथे बायका बायकाच पाहिजे. ते म्हणतात ना हा दांडेकर आणि होटकर. मीच दिलेला आहे तो विषय. त्यांना बारी पण मीच दिलेली आहे तिथे. त्या दिवशी 5 तारखेला हे इकडे आहे. पण तेजल पवार आणि मी फरशीवर सुरवेंच्या इथे आहे. मोहन सुरवे दारूवर आहे. हे टाकलो का कुठं? हा तिथे मी आहे. माझी बारी पण ठरली ती. म्हणून अग सावडे गावामध्ये पूनम तुझा माझा सामना आज आहे. अग कोकणचा खरा शक्ती तुरा अब काय आहे तो बाज आहे. आणि मला पण बघायची आहे आगरकर. तुला डबल बारीची किती खाज आहे. म्हणून एक चुटकुला ऐकवून पुढं बैलगाडा साहेबांचे गाणे गाऊन कार्यक्रम संपवणारा त्याला म्हणून म्हणायचं. हे दिल के बदले सनम दर्द दिल दे चुके. शक्ती तुझ्यात सनम ही आली परत पूनम. शक्ती तुझ्यात सनम ही आली परत पूनम. सामना 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 आता करतो मी गरम. सामना सामना आता करतो मी शक्ती पुण्यात आली परत पुन्हा.
भावना आता मी गरम केलेला आहे बरोबर ना. आता बाईला किती तापवायचे तेवढी मला तापवायची. दुसऱ्या बारीमध्ये नाही वाफा निघाल्या सणरुवा नाथ खुळा आणि गणपती खुळा. इकड बघ आता हे साहेबांचं कराड आणि खरंच बैलगाडा शर्यत हे लागलेलं आपल्या महाराष्ट्राला एक वेळ आहे बरोबर ना. आहे की नाही. बाईने पण सुंदर गायलेलं आहे. निर्भिडवाणा तो पखाणा करणात कडाडला महाड नाशिक मुखे पुण्यातून भीमराव कडाडला. म्हणून साहेब आता तुमचे गाणे गातोय ते ऐका. चाल वेगळी आहे माझी. आणि गजा हिंद केसरी जो किताब पटकवलेला आहे. बैल बोलायला पण वाईट वाटतं पण बैलच आहे तो. हा बैलानं ते मैदान मारलेले आहे. म्हणून साहेब काय म्हणतो बघा. अरे प्रदीप अण्णांचा आहे मानाचा अहो प्रदीप सुरव्यांचा
आहेत प्रणय दादांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याकडून 2000चा पार्श्व आलेला आहे. धन्यवाद.